36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. शेतकऱ्यांची प्रलंबित नुकसान भरपाई तातडीने वितरित करा. ॲडव्होकेट जयश्री शेळके. शिवसेनेचे तहसीलदार मोताळा यांना निवेदन. नोव्हेंबर 2025-26 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मोताळा तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसान भरपाई तातडीने वितरित करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता जयश्री शेळके यांनी तहसीलदार मोताळा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे मोताळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपास, तूर, मका तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले असून शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र आजही अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित नुकसान भरपाई तात्काळ जमा करावी, तसेच विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आणि 2025-26चे जी काही अतिवृष्टीची मदत होती ती अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही, त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलेलो होतो. आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय गंभीर प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे अद्यापपर्यंत 3100 जवळपास शेतकऱ्यांचे डेटा अपलोड हा झालेला नाही, त्यांचे KYC अपलोड करण्यात आलेल्या नाहीत. आणि त्यामुळे हे शेतकरीसुद्धा कदाचित जर या ठिकाणी आपण आंदोलन केलं नसतं, आपण आवाज उठवला नसता, तर कदाचित हे या मदतीपासून वंचित राहू शकले असते. परंतु आज या ठिकाणी आम्ही माननीय तहसीलदार यांना त्या संदर्भातली सगळी सत्यता, वस्तुस्थिती ही लक्षात आणून दिली आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये या 3100 लोकांचाही पूर्ण डेटा हा अपलोड केला जाईल आणि लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने सुद्धा ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली पाहिजे. शासन सातत्याने शेतकऱ्यांबाबत उदासीनतेचं धोरण ठेवतं आहे आणि त्यामुळे खूप मोठा फटका, खूप मोठा त्रास हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आहे. ही 25-26ची नुकसानीची रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महिन्याभरापूर्वी जमा झाली असती तर कदाचित पेरणीच्या उपयोगी पडली असती, परंतु दुर्दैवाने ती मदत शेतकऱ्यांना होऊ शकली नाही. आता आमची पुन्हा एकदा शासनाला आणि प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने 25-26ची नुकसानीची, अतिवृष्टीची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा.